टॉस जिंकला आपण तर जरीमरी अलीमगड संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी अहमद काय मॅच झाली मास पाटील. कोणी जिंकू कोणी हरवू पण क्रिकेटचा विजय झाला. मी तर म्हणे हिरूबाई स्मृती चषकाचा विजय झाला. जबरदस्त मॅच शेवटपर्यंत ना दोन्ही संघांना घाम फुटला होता. एवढी जबरदस्त मॅच जबरदस्त. मला वाटतं जर इथून मॅच जर गमावली असेल सुरेश संघ तर 12व्या खेळाडूला लय दाट पडली असते रागवले असते का त्यांनी टी शर्टच नव्हती घातली. नहीं नहीं अजय पाटिल क्रिकेट खेल आम्ही नेहमी सांगतो ना क्रिकेट खेल नहीं बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छे अच्छों का. नाही मोठी मॅच आहे मोठी मॅच होती आणली. नाही सुरईचा बघा ना आता आपण तर 12वा खेळता ड्रेस कोड मध्ये आलाय. टी शर्ट घालून या ना. मी तर म्हणे सुरई गाव तर हाकेच्या अंतरावर पॅनल्टी का लावता कामावर ड्रेस कोड असतील ना कामावर मागून या ना. ड्रेस कोड घरात कोणाकडनं तरी काही हरकत नाही. चला चला बॅटर पाठवा लवकर. चला सुजित लवकर चला. रुपेश चला लवकर. वेळ बघा भरपूर. मला वाटतं ह्या मॅचला 1 तास 10 मिनिटं गेली. नाही जबरदस्त मॅच जबरदस्त झाली. काय हरकत नाही. कोणी जिंकलं कोणी हारला क्रिकेटचा विजय झाला. पण रुपेश पाटीलने जे क्षेत्ररक्षण केलं ना बॅकवर्ड स्कोअर लागला लाजवाब क्षेत्ररक्षण जबरदस्त. छोटा पॅकेट बडा धमाका छोटा तीर घाव करे गंभीर. काय क्षेत्ररक्षण केलं वाघासारखे चेंडूवरती गेले. 4 षटकांची मॅच असणार रुपेशी. 1 षटक पॉवर प्ले यानंतरची मॅच असणार. आपण तर चौथा हिरवा मानकोली पक्ष आपण तर खारबाव संघ असणार आहे. अरवन खारबाव संघ. चला लवकर दोन्ही संघाच्या संघाकडे यायचं आहे. रुपेश आणि सुजित काय बॅटिंग केली होती मग या दोन बॅटरांनी भागीदारी चांगली केली. जरी रुपेशचा वाटा छोटा असेल पण सुजित मैदानावर जबरदस्त संघर्ष केला. नाही मास आपण म्हणतो ना नेहमी सिनियर खेळाडू बघा ना तुमच्या मदतीला धावतात. रुपेशनी षटकार अडवला सुजितने चांगली बॅटिंग केली त्यामुळे या सुरई संघाला सामना जिंकता आला. काय राहिले सुरई संघाला. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. आता मजा येईल. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. मॅच खूप चांगली होईल ही देखील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला जरीमरी अलीमगड संघाच्या माध्यमातून मोनिश पाटील आलेत. बॅटरला फक्त हाईट फॅक्टर साठीच रिव्ह्यू असणार आहे का. वाईट साठी रिव्ह्यू मिळणार नाहीये. पंचांना वाटलं तर ते घेऊ शकतात. नाही खेळाडू नाही घेऊ शकता. अजय पाटील ही सूचना करणं फार गरजेचं आणि आम्ही करतोय ती सूचना बघा. पुन्हा एकदा सूचना करतोय बघा. रिव्ह्यू साठी आपण तर वाईट साठी ना खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही. पंचांना वाटलं तर ते घेऊ शकतात. नाही सुनील सर सांगणं फार गरजेचं आहे. हल्ली खेळाडूंना तुम्ही जेवढ्या सूचना कराल तेवढ्या कमी असतात. जर मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर आपण मोनिशाला आहे. स्ट्रायकेला आपण पाहू शकता रुपेश पाटील आणि सुजित पाटील ही जोडी काय मगाशी भागीदारी केली होती या दोन बॅटरांनी. मोनिश दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण खेळतो काही कारण असतं. लेफ्ट आर्मर आहे मोनिश. ओ पहिला चेंडू यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळल्यात. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. बॅटर बाद बिग विकेट. आणि खूप चांगला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये झेल घेतला नचिकेत. नाही 12 खेळाडू जरा मोबाईलची नंतर बघा. फक्त खेळाडूंची नावं सांगायचं मला फटाफट. नचिकेतने खूप चांगला झेल घेतलाय. नाही आम्ही इथे आपण आता समालोचन करतोय नवीनच पण आम्हाला खेळाडूंची नावं सांगा तुम्ही. फटाफट नावं सांगत जायचं. 12 खेळाडू त्यासाठीच असतो. नवीन बॅटर तर 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकता वेळेला निशांत आलेत. नाही मगाशी मला वाटतं निशांत यष्टीरक्षक होते वाटतं. नेक्स्ट मॅच खारबाव विपक्ष आपण चौथा हिरवा मानकोली संघ. चला टॉस साठी या. बघा जर तुम्ही उशीर केला तर तुमचे षटक कमी केली जातील. निशांत आलाय. यश मिळालंय मोनिश पाटीलला.
नाही, कल्पेश भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. षटकार चौकार. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडूचा पूल करायचा तर यावेळेला शॉर्ट फाइंडिंगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कल्पेश भोईरच्या माध्यमातून पारितोषिक आलेले. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक. किती? 2000 सलग मारले पाहिजेत. अजय पाटीलचा विचार केला ना, क्रिकेटमध्ये फक्त हॅट्रिक विकेटची होते, पण आता आपल्याकडे ग्रामीणमध्ये आपण सांगत तसं सातत्याने सलग 3 षटकारची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक. क्या बात आहे. कल्पेश पाटील पुरस्कार देत आणि ज्यांनी पारितोषिक लावले ते कल्पेश भोईर आहेत. मोनिश लेफ्ट हँड उर्ध मार, फुल टॉस आणि पाठवला चेंडूला पुलच्या माध्यमातून लॉंग लेट सीमारच्या पार. पंचांचा इशारा तर यावेळेला आपण बोलले तर चौकार आला, पण नो देखील असणारे. एकूण 5 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. अजय पाटील आपण नेहमी म्हणतो ना, मुप का चंदन घेस मेरे नंदन. इथे मात्र दावत आहे, मेजवानी आहे. निशांत पाहायचा आता काय करतोय. धावा झाला, धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 5 धावा. अजय पाटील भोरोडीचा अप्रतिम वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. फ्रीटचा चेंडू मोनिश पाटील स्ट्रायकला निशांतला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू. बॅट बंद चेंडू निघून गेलाय. हा चेंडू कदाचित सुजितला आला असता एकाच मोठा फटका बघायला मिळाला असता, पण तसं घडत नाही मैदानावर. डॉट चेंडूची समाप्ती. फ्रीटचे चेंडू बऱ्याच वेळा आपण डॉट देखील जाताना पाहिलेत. हा चेंडू यावेळेला फीड केला. यावेळेला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. समृद्ध म्हात्रे देखील बघा हवे दिवाचे सामना एन्जॉय करतायत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देखील देत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. हर्ष भोईर देखील बघा सामना एन्जॉय करतायत आणि या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी देखील येत आहेत. दोन्ही यंगस्टर आहेत हवे दिव्याचे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करतो कायरे 11 आपण पाहिले तर सुरई संघ प्रथम बॅटिंग 6 धावा. मोनिश फुल टॉस उंच गेलाय, टोला चेंडू लागलाय. झेलची शक्यता. मॅचची गोल्डन विकेट मिळाले. बॅटर बाद बिग विकेट. खूप चांगला झेल घेतलाय आर्यनने, खूप चांगला झेल घेतलाय. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. याच बॅटरने मगाशी 50+ धावा केले. तोच बॅटरचा बाद झाला. मोनी चांगली गोलंदाजी करतोय आपण पाहू शकता. यावेळेला जरीमरी अलीमगड संघ जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेट महत्त्वपूर्ण मिळाले. सलामीचे दोन्ही बॅटर बाद झाले त्या षटकामध्ये. आर्यनने खूप चांगला झेल घेतला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. संदीप आले आहेत. संदीप पाहायचा आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. नाही मगाशी शेवटचं षटक चांगलं टाकलं, आता इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. अजय पाटील बघा सांगतात आम्हाला तब्बल 2 बॅटर बाद झालाय. धावा दिलाय धावा कधी 6. एक चेंडू बाकी आहे. नाही बघा तिसऱ्या चेंडूवरती नो चेंडू तर चौकार देखील आला, म्हणजे 5 धावा आल्या होत्या. हे क्रिकेट बघा ना काय अजय. 6 धावे झाले आहेत ना अजय. इथून जर बोलायचं झालं तर 6 धावा. 6 धावा झाल्यात. सायकेला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला संदीप. ओ चांगला चेंडू. क्लीन बोल्ड. बॅटर बाद. बेल सोडवल्यात. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा ना मोनिशची गोलंदाजी आवडली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. ह्या षटकात त्याने 3 प्रमुख बॅटर बाद केलेत. कुठेतरी इथं आपण पाहिलं तर कायरा 11 जयदुर्गा पण तर सुरई संघ थोडासा बॅकफुट गेला आहे. कारण पहिल्या आपण तर बाद झाला. पहिला बॅटर बाद झाला तो म्हणजे रुपेश बाद झाला. त्यानंतर सुजित बाद झाला. संदीप बाद झाला. विकेट सिलसिला चालू आहे. बॅटर बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफल कधी फक्त आणि फक्त 3 बॅटर बाद. आपण होते कायरा 11 जयदुर्गा सुरई संघ बॅकफुट गेलाय. पण आता इथून या संघाला बाहेर काढत असेल तर आता येणारा बॅटर चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता. पहिला
केतन आलाय. केतन निशांती जोडी मैदानावर आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार. चौथा हिरवा मानकोली पक्ष तर अर्णव खारवा संघ. चला या लवकर. अर्णव खारवा संघ चला टॉस साठी या. खारवाचे दोन संघ आपल्याला जाणता राजा खारवा देखील बघायला मिळेल. भाटाली संघाच्या अगेन्स्ट भाटली संघाच्या अगेन्स्ट तो संघ खेळ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला दुसरे षटक घेऊन होते. दीप आलाय. जबरदस्त. जरीमरी अलीमगड संघाचं कौतुक करेल. काय जबरदस्त खेळलाय आतापर्यंत या षटकामध्ये. तर स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. निशांतला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या षटकात काय घडले महत्वाचं नाही, आता घडवायचंय. दीप त्रिशांत शॉट आपल्या त्याच्या पूल केला यावेळेला. अडीचनगर क्षेत्रक्षक वेगाने चालला. एक धाव कंप्लीट केली. एकच मेल सिंगलच मेल. दुसरीचा मानस होतं, धाडच नव्हतं. एकने धावसंख्या धाव कधी 7 धावा आपण पाहू शकता. जरीमरी अलीमगड संघाचा 12वा खेळाडूच्या चेहऱ्यावर बघा ना आता किती आनंद दिसतोय. विकेट्स मिळवलेत त्यांनी, धावा देखील कमी दिल्या आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. केतनला आपण पाहू शकता. केतन बाजूला काय करतो. ह्या दोन बॅटरांना इथून ना एकच काढली, सिंगल काढली. 7 धावा झाल्यात. केतनला आता चांगली बॅटिंग करावं लागेल. केतन पाटील ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लेग, डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला. शॉर्ट आपल्या त्याच्याकडे पूल केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. चेतनने खूप चांगला झेल घेतलाय. अजय पाटील जरीमरी अलीमगडचा 12वा खेळाडू नावा सांगाल थोडंसं संकोच करतोय, घाबरतोय. नाही घाबरू नका मित्रांनो, का तुम्ही 12वा खेळाडू म्हणजे प्रमुख घटक आहेत त्या संघाचा, प्रतिनिधित्व करता तुम्ही देखील. नावं सांगा फटाफट. जबरदस्त बॅटिंग केली आपण तर गोलंदाजी केली होती. आणि इथून थोडासा ना मी तर म्हणेल कायरा 11 आपण पाहू शकता. जयदुर्गा सुरई संघ बॅकफुट गेलाय. अजय पाटील इथून हे संघ बाहेर येऊ शकतोय, पण त्यासाठी त्यांना बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. निश्चय करून जा मैदानात की मला खेळायचंय. बॅनर्स लावले जातात बघा. आता थोडासा उशीर झाला आहे पण काय हरकत नाही, बॅनर्स लावले जातात ते फार महत्त्वाचं आहे. 3 दिवसीय स्पर्धा आहे. आपण पाहू शकता हिरुबाई स्मृती चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय झरीमरी आपण बघतो. अलीमगड संघ झरीमरी तिसाई देवी देखील आपण साक्षात्कार आहे त्या देवीचं. जरीमरी तिसाई भोरोडीची का, आणि जरीमरी तिसाईची पण देखील आपण पाहिले तर तिसगावची साक्षात खूप मोठं आहे तिचं देखील. तीच आहे का, क्या बात आहे. नवीन बॅटर कोण आलाय. आलेश. ना बाबा तुम्ही काही म्हणा, आम्ही आलेश म्हणणार. गोलंदाजी मार्क दीप राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. ओ चांगला चेंडू होता हा देखील. बॅट अँड पॅडाबंद निघून जातो यावेळेला. गुड लास्ट पण चेंडू किती वेगाने निघून गेला बघा ना. नाही आता थोडंसं प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळतं आपल्याला. तर काय राहील 11 जयदुर्गा सुरई संघ विकेट्स गेले आहेत. विकेट हा असा एक ऑप्शन आहे ना की तो जो कॉलम जर आपण विकेट जात गेल्या तर मात्र येणाऱ्या बॅटरवरती दबाव निर्माण होतो, पोकळी निर्माण झाली. चांगला चेंडू तर यावेळेला पूल केलाय मिडॉन ड्रॉपच्या मधून. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. 10 मिनिटे धावसंख्या धावफलकात पाहू शकता यावेळेला 8 धावा. अजय पाटील आता गाळलेल्या जागा भराव्या लागणार आहेत सुरई संघाला, कारण मोठी गॅप पडली आहे. विकेट्स गेल्या आहेत. 4 बॅटर बाद झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी विकेट आणि टॉसला तरी महत्त्व असतं, पण विकेट तुमच्याकडे पाहिजेत. हवा देखील पाहू शकता पश्चिमेकडून पूर्वेला हवा, म्हणजे उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा आहे. ज्या धावा झाल्या आहेत त्याच्या बघितलं तर आपण तर विकेट गेल्या तब्बल 4 गडी बाद. ओ चांगला चेंडू होता. डिफेन्स पद्धतीने ड्राईव्ह केला यावेळेला. हे डिफेन्स पद्धत बघायला मिळते आपल्याला इथे. 1 धाव. जरीमरी अलीमगड संघाचं कौतुक करेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षल. अजय पाटील मला 12व्या खेळाडूला जागा करावं लागतं प्रत्येक चेंडू नंतर. बाबा लक्ष दे मैदानाकडे. कदाचित त्याला खेळलं नसेल म्हणून तो नाराज तर नाही ना. असू दे काय हरकत नाही. बघा बैलांचे देखील कटआउट लागले. किंग नाव काय, नवल्या म्हणजे मला वाटतं हवे दिव्याचा का. हो चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 होत आहेत का पाहायचंय.
फेकी चांगली केली तर 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे चांगली गोलंदाजी केली जाते. देवाभाई किंग नवल्या बघा धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता. 2 षटकाचा खेळ संपला. अजय पाटील आम्हाला माहिती येत आहेत. 11 धावा आणि गडी बाद झाल्यात. तब्बल 4 गडी बाद झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी. 12 चेंडूचा खेळ झालाय पण इथून या 2 बॅटरांना खास करून निशांत आणि आपण तर अलेशला चांगली बॅटिंग करावी लागणे. 12 चेंडूमध्ये काय घडले महत्वाचं नाही, आता घडवायचंय. चला टॉससाठी या. अर्णव खारबावचे आणि चौथा हिरवा मानकोलीचे कॅप्टन टॉससाठी यायचे. सुरेश संघाने आपण तर पहिला सामना खूप चांगल्या प्रकारे जिंकला पण ती जिद्द ती चिकाटी बघायला मिळत नाहीये. विनीत माळी देखील मला वाटतं इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. नाही काय बॅटिंग केली होती अजय पाटील विनीतने, जबरदस्त. अक्षरशः ना वाकलनचं मैदान गाजवलं होतं. पण विनीत जिथून बाद झाला तिथून सामन्याला नजर लागली, गरगर लागली, सामना गमवावा लागला. विनीत बघा अजय पाटील काय सांगतात आम्हाला, जिथे जागा मिळतात त्या गाडीला जागा भरता तुम्ही. काही हरकत नाही, हे प्रेम आहे. दोन्ही चांगले बॅटर आहेत, 2 चांगले खेळाडू. आर्यन पाटील आला स्ट्राईक केला आपण पाहू शकता. वेळेला निशांतला आपण चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डिप स्क्वेअर लेगला चेंडू चालला, एकदा कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मोनिश पाटील 12वा खेळाडूला प्रत्येक चेंडूवरती सांगायला काय लागतं, सांग बाळा लवकर नावं सांग. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 12 धावा. बा लक्ष दे जरा मैदानात. तू जोपर्यंत नाव सांगत नाही तोपर्यंत मी अलॉसमेंट करणार नाही. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑनवरनं चेंडू चालला. या आपण क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला आपण लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 मिनिट धावसंख्या धावफलकात 13. आर्यन पुढे त्या गोलंदाजी मार्कवर अलेश आणि आपण तर निशानला इथून आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. कारण चेंडू अजूनही इथून आपण बघितलं तर 10 चेंडूचा खेळ बाकी. 1-2 षटकार चौकार मारावे लागणार आहेत. लॉफ केलाय, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. अशाच प्रकारचं तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. निशांनी तर षटकार मारलाय. मैदानात लढावा लागणार आहे, तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. काय राहिले आपण जयदुर्ग सुरई संघाला आर्यनच्या अगेन्स्ट आता आपण इथं मोठा फटका आलाय. धावसंख्यात आपण 19. आर्यन पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आपण पाहू शकता. यावेळेला निशांत चांगली बॅटिंग करतोय आता. राऊंड तिकडे मारत चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. डाऊन द ग्राउंड मिडल चेंडू चाललाय. लॉंगरला चांगलं क्षेत्र शोधतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं. इथे काय घडलंय मैदानावर बघा. डायरेक्ट हिट केलंय. बॅटर बाद, अलेशला बाद होऊ लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात 20. वेदर्शने खूप चांगलं आपण तर चेंडू फेकी केली आणि वेदर्शने देखील मगाशी बॅटिंग केली चांगली. नवीन बॅटर तर आपण पाहू शकता. बेला लकी लकी येत आहेत. नाव खूप चांगलं लकी. लक पालटतो का पाहायचं आपल्या संघाचं, धावा करतो का पाहायचं आहे. 5 गडी बाद झाले. अर्धा संघ घारच झाला 20 या धावसंख्येवरती आपण पाहू शकता. कायरा 11 जयदुर्ग सुरई संघ. नाही इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. निशांतकडे स्ट्राईक आहे. आर्यन पुढे गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग स्कोअर लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला वाईश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑन साईडला तडाखा बघायला मिळालाय. आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिले. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार.
खेळाडूने चेंडू आणून दिला, त्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. 5 चेंडू 15 धावांची खेळी करतोय आपण. तर निशान नाही, खारबावचे खेळाडू आहेत. बंटी खूप खूप धन्यवाद. नाही, असं सहकार्य केलं तर मग स्पर्धा देखील लवकर होईल ना. पुढे गोलंदाजी मार्कवर आर्यनवरती अटॅक केला जातोय निशांच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा उचललाय, पाठवलाय, तो क्षेत्र निवडलाय, मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. काय बॅटिंग करतोय बघा निशान नावाचं वादळ आलं. ह्या आधीच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर सुजित नावाचा होता, पण निशांत आलाय. निशांतचं कौतुक करेल. विकेट्स गेले ते 5, पण या षटकात त्याने आर्यनच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग केली. या षटकात धावाला तब्बल आपण 21. आपण तर 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा दिलाय, धावफलक आपण पाहू शकता. या वेळेला 32 धावा झाल्यात. अजून एक षटक बाकी आहे. निशांतला आता तेच करायचंय, अटॅकिंग क्रिकेट खेळायचंय. पाहिजे तर अंतिम षटक कोण घेतोय. जरीमरी अलिमगड संघाच्या माध्यमातून, जरीमरी अलिमगड बी संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मेहुल आले. 11 चेंडू 27 धावा केल्या आहेत. निशांतची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या होऊन देते त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. आपण पहिले तर विकेट षटकार हॅट्रिक साठी आपण पहिले तर पारितोषिक देखील आहेत. 2 मारलेत कल्पेश भोईर यांच्याकडून. ती संधी आता मिळवतो का पाहायचंय. मेहुल आलाय. मेहुल आलेत. 32 मेहुल. आणि आता इथून पाहायचंय. निशांतला संधी आहे. जर आपण तर 3 षटकार मारले तर आपण पाहू शकता पारितोषिक देणे लावले तर कल्पेश भोईर यांच्याकडून कॅश प्राइज मिळणार त्यांना. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला लकीला आपण पाहू शकता. लकीसाठी शॉट आपण पाहिले तर सिलिमडॉनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केलंय. ओ चांगला चेंडूचा एज घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला शॉर्ट टर्नमेंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. स्ट्राईक आली आता निशांतकडे. धावसंख्या 33. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा बाईकचा वापर कशा प्रकारे केला जातोय बॅनर नेण्यासाठी देखील. ज्यांनी आम्हाला पुरस्कृत आपण या संघाला आपण तर मोलाचं कर त्यांना धन्यवाद देऊ. हिरूबाई स्मृती चषक 2026चा दमदार 1000 रुपयाचा पहिला दिवस. मेहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला निशान पाटीलला आपण पाहू शकता. ज्यांनी 2 षटकार मारला, अजून एक षटकार मारला तर कॅश प्राइज अजय पाटील किती असणार आहे. 2000 असणार आहे. कल्पेश भोईर थोडंसं टेन्शन मध्ये बघा ज्यांनी पुरस्कार ते. ओ चांगला चेंडू, चेंज अप पेस होता. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका दाखवायचा होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू आपण पहिले तर प्रेशर वाढवणार आहे. 2000 वाचले बघा ना आपण तर कल्पेश भोईरचे. डॉट तर गेलाय. चान्स कसे आले. 2 षटकारांना आपण क्या बात आहे. 2 षटकारांना 1000 बघा. पारितोषिक होतं 3 ला 2000. आता 2 षटकाराला 1000. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय, पाठवलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. दोन वरनं 1000 वर आले. शेअर मार्केट असाच आहे. कधी उसळी घेईल कधी खाली येईल सांगू शकत नाहीये. अजय पाटीलचं अक्षर बघा ना किती सुंदर आहे. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. संख्या 39 चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त. आपण 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी अर्णव खारबाव आणि चौथा हिरवा मनकोली विनीत माळीचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. सलग 2 चेंडू 2 षटकार आले आहेत म्हणजे पारितोषिक मिळणार 1000 रुपये आणि तिसरा मारला तर 2000 मिळतील.
जबरदस्त बॅटिंग केली जाते बघा निशांच्या मध्ये. धावसंख्या धावफलक कधी अजय पाटील आम्हाला सांगतायत आता 45. हबप मोहित बुवा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडू बाकेत या षटकात काय बॅटिंग करतोय बघा ना निशांत. 45 झालेत. चला दोन्ही संघाचे संघनायक आले आहेत. आपण टॉस देखील करणार इनिंग ब्रेकमध्ये. कारभारचा संघनायक देखील आले आहेत आणि मानकोलीचे देखील आले आहेत. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. जतीन गुडे आहेत आमचे मित्र. षटकार येतोय का मेहुल लेफ्ट हँड. हो चांगला चेंडू फुलरलेचा चेंडू डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटने क्षेत्ररक्षकाला वाईट इस्ट लॉंगनला गुड थ्रो. बॅटर बाद. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 1ने पुढे सरकते. निशाण बाद झालेत. निशांतला थांबणं फार गरजेचं होतं. धावा झालेत धावफलक अजय पाटील आम्हाला माहिती आहेत. 46 धावा झालेत. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता 1. टॉस देखील आपण करणार आहोत. आयुष्य आलेत. क्या बात आहे. बऱ्याचशा अजय पाटील मांडवली केली जाते क्रिकेटमध्ये देखील. विनीत माळी कुठे गेले दिसत नाही. आहेत. विनीत माळी देखील प्रचंड आपल्या नावाची दहशत निर्माण केली. सर टॉससाठी आलेत. दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस देखील आपण करणार आहोत लगेच इनिंग ब्रेकमध्ये. अंतिम चेंडू. अजय ती मॅच किती 5 षटकांची होईल ना. पहिली 5. लगेच खारबावचे खेळाडू बघायला लागले. संघनायक आमच्याकडे 5 होणार. काय घाबरू नका. दिवस ती आणि मोठा आहे. फुल टॉस उंच गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक. बॅटर बाद. अजून एक दे धक्का. धावसंख्या धावफलक ते आपण पाहू शकता यावेळेला. कायरा 11 जयदुर्गा सुरई संघ प्रथम बॅटिंग करताना धावा दिल्या. धावफलक 46-47 धावांचं लक्ष असणारे टॉस देखील आपण करणार आहोत. कोणाच्या असते टॉस करायचं सांगा. कल्पेश भोईर युवा उद्योजक. क्या बात आहे. चला या ना. जे एवढं मार्क्स सोने तरी कल्पेशने बघा ना शर्टावरती गोल्डनच लावलंय. शेठ आहे. शेठची एंट्री रॉयल एंट्री. क्या बात आहे. असं आहे का. हा मिळतं मिळेल. कॉईन जातात. नोटांची गरज नसते बघा ना. सुनील म्हात्रे सर तुमच्याकडे कॅश किती त्याला महत्व नाही. नोटाच आपला कॉईनच पाहिजे. म्हणून तर आम्ही सांगतो ना 2 रुपयाचा पेन देखील पुणेश पाटील 5 करोडचा चेक साईन करू शकतोय. टॉस कराल तुम्हाला कॉईनच पाहिजे. चला टॉस करूया आपण. चला टॉस करूया. टॉस झाला का. टॉस आपण तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. क्या बात आहे. हिरुबाई स्मृती चषक बंटी टॉस बॉक्स. चला आपण टॉस देखील प्रथमेश करूया. झाले 47चं लक्ष. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक आले त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. एका बाजूला खारबाव संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा मानकोली संघ असणार आहे. नाही काहीच विचार नाही. फक्त टॉस करा. नाही काहीच नाही. फक्त आम्ही टॉस करू. चला टॉस करूया आपण. ऊन देखील वाढलाय. खेळाडून देखील गरमी जाणवते. टॉस करूया. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. छापा काटा आहे. नाही छापट काटा आहे. आपण आता टॉस जिंकलाय. फक्त खरबा संघाने लगेच सांगितलं की निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. जाऊया आपण तर कॉमेंट बॉक्समध्ये करूया बदल. या ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. धन्यवाद.
चेक. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आपण, विनंती आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होता कामा नये या गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या, कारण आज मात्र आपण पाहिलं तर स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि अगदी समोर तुम्हाला जे दोन नंदींचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात, किंग नवल्या आणि देवाभाई. टार्गेट आहे एकंदरीत 47चं. देवाभाई अगदी आपण पाहिलं तर वेगाचा बेताज बादशाह आणि किंग नवल्या अगदी आपण पाहिलं तर झुंझुन मध्ये आपण त्याला पाहत असो. टार्गेट आहे ते एकंदरीत 47चं. चला मॅच स्टार्ट करा, विनंती आहे. मॅच ऑन करायचे. ओपनिंग पर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोडी देखील आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दीप आणि आर्यनला. मॅच इज ऑन. सध्या अजय पाटील भरोडे यांच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मास पाटीलला थोडा त्यांनी रेस्ट दिला, लंच ब्रेक. झालं तयार. केतन लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज दूर ठेवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. शफल बघा किती झाल्यात, वाईड लाईनच्या जवळपास पूर्ण टच झालेले आहेत बॅटर, त्यामुळे फलंदाजाने दूर ठेवला आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहत आहोत डॉट बॉलची समाप्ती. चला वेळ निघून गेलाय, रिव्ह्यू साठी लक्षात ठेवा. आमचा कोणता हस्तक्षेप नाही मित्रांनो, मॅनेजमेंटची जी सूचना ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. मॅच ऑन करा. बॉलिंग मार्क वरती केतन, पहिला आला डॉट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर मध्ये बॉल अडवला जाईल. तत्पूर्वी एक रन इथे मात्र अंकित केली जाते. आणि यस अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील नियमांतर्गत सुरई संघाला पॅनल्टी लागली होती, कारण 12th मॅन प्रॉपरली ड्रेस किट मध्ये. आणि या मॅच मध्ये देखील ती पॅनल्टी टीम कायरा 11 जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई अ ला लागते. सो पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा ऍड केल्या जातील. बॅटिंग करत असताना जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड ब च्या खात्यामध्ये. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती चौथा हिरवा क्रिकेट संघ मानकोली आणि त्यांना फाईट करेल खारबाव टीम. अर्णव खारबाव टॉस जिंकला. अर्णव खारबाव टीमच्या कॅप्टनने. डिसिजन अजून पेंडिंग आहे. भारत यार चांगला बॉल आपण पाहतो. शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वॅलिड डिलिव्हरेशन टू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती होते. इच अँड एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती दबाव वाढवते सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर. विस्टामिंग बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट संपादित केले होते. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. अवघ्या ना अवघ्या 1 या धावसंख्येवरती लागणारा झटका क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम जरीमरी आलिमगड ब ला. विकेटचं पतन झालं नुकतंच. धक्का लागला बॅटिंग करत असताना जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड ब ला. सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठे ना कुठे टीम सुरई देखील आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बिकॉज पॅनल्टी देखील त्यांना लागलेली आहे. दॅट्स वाय कुठेतरी एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स मैदानामध्ये देणं गरजेचं. पहिल्या मॅच मध्ये सुरई टीमच्या अगेन्स्ट ओली संघाचा का फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळाला. 1 मॅन आर्मी. अगदी आपण पाहिलं तर लास्ट मोमेंट पर्यंत ज्याने बॅटिंग केली. जेपी भिनतीला सलाम त्याच्या, पण अपयश जरूर आलं त्याला. हार्ड लक म्हणूया इथून.
4 बॉल झालेले आहेत, फक्त 1 धाव धावपटल्यावरती 1 विकेट देखील खात्यामध्ये. सध्या तर या मॅच मध्ये पाड जड मी म्हणेन बॉलिंग करत असताना टीम काय रेलेवन जय दुर्गा सुरई याचं बॉल तयार. स्विंग आणि मिस, डॉट बॉलची समाप्ती. काय बॉलिंग अटॅक आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे एकतर्फा डॉमिनेशन करण्याचा प्रयत्न केतनचा सुरू आहे. डॉट, सिंगल, डॉट, विकेट, डॉट. बॉलर तयार पुन्हा एकदा. मिस टायमिंग, हा बॉल देखील हवेमध्ये. आणखीन एकदा फिल्डर येत आहेत. जजमेंट थोडं चुकलंय, अनुमान लावता आला नाहीये झेलचा. कॅच केले ड्रॉप आणि षटक क्रमांक दरम्यान पहिलं झाले ते कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 2 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 धावा आहेत आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 4, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 1 विकेट. टीम टुडे स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 4. चला प्लीज वेळ जास्त खर्च करू नका. टीम सुरई लक्षात ठेवा, ऑलरेडी आपण शेड्यूल मध्ये मागे आहोत. आता जवळपास 2 वाजलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर तिसरी लढतच सुरू आहे. 8 संघ आहेत, 7 मॅचेस आहेत. प्लीज टीम सुरई, काय सुरू आहे? बॉल तयार. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यूची मागणी केली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वेदू बस, प्रेशर नको जेव. अरे बस करणार तू, डोक्याला टेन्शन देते. डॉट बॉल येतोय, वाईट बॉल येतोय. ओ प्लेड ऑन बॅटचेस, बॉल यस्टर वरती आदळलाय. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा झटका लागलाय. बॅटिंग करत असताना झरीमरी क्रिकेट संघ आलिम गरवाला. प्लेड ऑन. बघा, एक रिव्ह्यू एका संघाला दिला जाईल. वाईड बॉल साठी देखील ते वापरू शकतात आणि वेस्ट ऑफ हाईट नो बॉल साठी देखील वापरू शकतात, पण तो एकदाच दिला जाईल. हर्ष भोईर आणि समृद्धशी म्हात्रे, हायवे दिवाचे 2 चांगले नामवंत खेळाडू इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. पहिला वाईट बॉल त्याने तर विकेट. धावसंख्या आपण पाहिली तर 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विदर्श दाखल होतोय आणि त्यासाठी मात्र आपण पाहिले तर ऑनसेट पॅक करण्याचा प्रयत्न केलाय, कारण डीप मध्ये स्कोअर लेग मिड विकेट समोर वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या तरी एकतर्फा डॉमिनेशन सुरू आहे. कायर 11 जयदुर्गा क्रिकेट संघ सुरई अ. एखाद्या आमदाराला इतके कॉल येत नसे, सध्या अजय पाटीलच्या फोनवरती इतके कॉल्स येतात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले आहेत, जितके बॉल त्यांनी लिहिले त्यापेक्षा दुप्पट त्यांच्या फोनवरती कॉल आलेत. हा फटका बघा, जणू काही रट्टा दिला. ऑन साइडला लॉंगॉच्या डोक्यावर पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मेगा हिट सिक्सर.
मास पाटील करिअर धोक्यात आहे. स्कोरिंग बघा काय सुंदर केले अजय पाटीलने. बचके रेना रे बाबा. व्हाईट बॉल विकेट डॉट सिक्सर. आणि धावसंख्या आपण पाहिली तर सिक्सरच्या मदतीने पुढे ठेवलेला आहे सध्या तरी 11 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणखीन एक चांगला फटका आहे थ्रू दी कव्हर. क्रिकेटचा तंत्र शुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. सुदैवाने अंडरग्राऊंड आहे ही गोष्ट. जर का बाहेर आली तर मास आपल्या दोघांचं काही खेळ नाही. धावसंख्या 4 ने पुढे टोटल सध्या 15 वरती. बरोबर आहे अजय पाटील. जर तुम्ही इथे आलात तर क्रिकेट पासून दूर जावं लागेल. त्यामुळे मास पाटील बघा काय क्रिकेट खेळायचे पूर्वी आपल्या गावासाठी. पण आज मात्र स्कोरच्या भूमिकेमुळे क्रिकेट कमी झालंय पूर्णपणे. भाऊ सर देखील सागाव संघासाठी क्रिकेट खेळलेले आहेत. मी काय झालं आपण पाहिलं ना भाऊ सर सागाव संघासाठी काय क्रिकेट खेळला तो देखील. भरपूर सारे असे पंच आहेत समालोचक आहेत जे क्रिकेट खेळलेले होते भूतकाळात आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. हा फ्रॅकर तीव्र गतीचा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मला अजूनही लक्षात आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना सुरू होता. हेझलवूड 140 145 150 148 च्या स्पीडने हाफ ट्रॅकर जो टाकत होता शॉर्ट ऑफ लेनचे बॉल. KL राहुल साठी ते नॅस्टी बाउन्सर होते. विराट कोहलीसाठी ते बॉल त्याच्या हेल्मेट वरती 2-3 वेळा आदळले. पण त्यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती वन ऑफ द बेस्ट पुलर म्हणून किंग हिटमॅन नावारूपास आला रोहित शर्मा, ज्याने 145 148 च्या स्पीडने येणारे हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुल करत असताना पाठवले. त्यामुळे आपण म्हणतो ना रोहित शर्माला झोपेतनं जरी कोणी उठवून समोर आणलं आणि शॉर्ट बॉल टाकले तर मात्र षटकार ठोकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. आता 17चा खतरा कोणावरती असेल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 12 बॉल 30ची गरज. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावपटल्यावरती 12 बॉल मध्ये आता पुन्हा 30 करायच्यात. हेच इक्वेशन मला वाटतं यापूर्वी देखील होतं. 12-41 समीकरण होतं. तरी देखील शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. 1 बॉल 6 आणि पहिल्या मॅच मध्ये 12-30 इक्वेशन होतं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. यामध्ये प्रेडिक्शन करणं फार कठीण. कोण जिंकेल. आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉप करायचा होता. फिल्डर मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये तैनात आहेत आणि तिकडे मात्र आपण पाहिलं तर अवघे एका धावेचा अवधी मिळालाय. पाणी घ्या चला.
18 धावा. ऑन साइड इट्स अ नो बॉल. काय सुरू आहे सुरई संघाचाच. नो बॉल हाताळायचे किती त्यांना. पहिल्या मॅच मध्ये ओलीच्या अगेन्स्ट देखील याच नो बॉलने त्यांच्यावरती केलेला घाव जखमांवरती चोळलं जातं मीठ. पहिल्या मॅच मध्ये ज्या मनावरती जखमा झाल्यात ना त्या अजून भरल्याही नाहीयेत, तर त्यामध्ये आणखीन एक नवीन जखम, आणखीन एक नो बॉल. मॅच सुरू होते अशाने समोरील टीमसाठी. जिथे तुम्ही इतका कंट्रोल बनवलाय ना मॅच वरती, एखादी तुमची झालेली चूक आणि होतं काम तमाम, आणि त्यानंतर समोरील संघाला मिळते संधी या मॅच मध्ये शिरकाव करण्याची. आणि सध्या तरी आपण तेच पाहतोय, ज्या वेगानं प्रत्येक अड्ड्यामध्ये देवाभाई धावतो ना त्या वेगानं आता तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील. नो बॉल वरती 1 मिळाली. धावसंख्या आली पुढे टोटल 20 या आकड्यावरती. सध्या तरी या मॅच मध्ये आपलं वर्चस्व पुढे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचं पहिलं पाऊल उचललंय जरीमरी क्रिकेट संघ. आलिमगढ़ बन. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णतः आहे त्याला मुभा. बॉलर तयार. फ्री हिट बॉल. बॅटची आतली छोटी कडा. बॉलनं अडवलंय. बॉलला अडवलं गेलंय. विकेट किपरच्या माध्यमातून कोणती धाव नाहीये. मासभाई या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा सुरई संघाचं पारडं जड झालंय. एक डाव तुझा तर एक माझा. एक तेरी एक मेरी. शेरा सव्वा शेर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मित्रांनो जरा इथून येऊ नका. मेन स्टेज वरती जायचं असेल तिकडे तुम्हाला वेगळी शिडी दिलेली आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. नाही, हा देखील स्लॉट मध्ये येत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. फलंदाजाची पूर्णपणे नजर हटली होती. कठीण आहे आता. डिफिकल्ट आहे. 9-27. चला, टेन्शन आलंय सध्या लॉंग ऑन फिल्डरला. केतन तिकडे. अरे केतन, ह्यापूर्वीच्या मॅच मध्ये जे घडलंय तिथून मात्र थोडस कठीणच वाटतंय, पण सध्या तरी हा फटका चांगला डगआउट मध्ये पाठवलाय आणि खेळाडू कक्षामध्ये पाठवत असताना सांगितलंय मैं हूं ना. षटकार. एका षटकाराने मॅच बनवली. क्या बात आहे. 2 डॉट आले होते. सिंगल पहिल्या बॉलवरती मिळाली, त्यानंतर होता बीमर. आता लागलाय षटकार. 8 बॉल 21 ची गरज आहे. सामना पुन्हा एकदा ओली बनाम सुरई जो झाला होता तसाच रंगतोय. मॅच बनतीये षटकारानं. सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव केला टीम जरीमरी आलिमगढ़ बन. एक चूक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पुरेशी असते, पण जर या धाटमीचे चेंडू हाताळले तर फलंदाजांना होतील अडचणी. 7 बॉल विजयासाठी 21 धावांची अद्यापही गरज आहे या मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा आपण अनुभवत आहोत. व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल शेवटच्या बॉल पर्यंत येणारा प्रत्येक बॉल प्रत्येक खेळाडूसाठी असणार आहे संघर्ष. 7 बॉल 21. आणखीन एक नॅस्टी बाउन्सर. विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची झाली समाप्ती. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये ओके चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी केली बॅटिंग टीमने आहे. व्हाईट बॉल साठी देखील रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू तुम्ही कशालाही वापरू शकता. व्हाईट बॉल किंवा बीमर किंवा रनआउट साठी. चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये. जर का व्हाईट बॉल नसेल तर 6 बॉल 21 समीकरण राहील, पण व्हाईट बॉल जर असेल तर इक्वेशन बदलेल, कारण 1 बॉल एक्स्ट्रा देखील मिळतो त्यावेळेस. फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल म्हणजे आता 6 बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहिलं तर 21 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल 21 समीकरण. जो खिलाड़ी रीजन्स नहीं देता ना वही अक्सर बड़ा क्रिकेट खेल जाता है. रीजन्स देऊन चालत नाही, कारण कुठेही चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. सोल्युशन्स. प्रॉब्लेम तुमच्या समोर येतील ना लाख, तुम्हाला सोल्युशन शोधावे लागतात. सध्या तरी या मॅच मध्ये समोर आलेल्या प्रॉब्लेमचं निवारण कसं करेल समोरच्या आता प्रश्नचिन्ह आहे, त्याला उत्तर द्यावं लागेल. 6 बॉल 21 करायच्यात. फलंदाज देखील स्ट्रायकर एंडवरती धाकड आपल्याला पाहायला मिळतोय.
सध्या आपण पाहिलं तर बॅटर वेदर्सला चेतन पाटील आणि वेदर्श बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज शेवटच्या षटकाची जबाबदारी निशांत पाटील वरती सोपवली आहे. 6 बॉल 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. निशांत तयार. स्लोअर वन डिलिव्हरी लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. सामना रंगतोय पुन्हा एकदा. जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये झरीमरी क्रिकेट संघ आलिमगढ़ बला कमबॅक करायला वेळ लागणार नाही. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. फलंदाजाला करावा लागेल मोठा संघर्ष आणि त्याच वेळेला खेळावे लागतील मोठे फटके देखील. 5 बॉल 21. यावेळेस देखील फटका चांगला आहे. या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील. अर्धा डझन मिड विकेट पलीकडे ठोकलाय सिक्सर. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. आता मात्र उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराने बदललंय. येणारे बॉल शिल्लक असतील आता या मॅच मध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 15 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 4 डिलिव्हरीज. 4 मध्ये करायच्यात 15 धावा. काहीतरी कर भावा, केलेस तर होईल तुझी हवा. वैदर्शनं षटका ठोकलाय. आणखीन एक. One more big hit, another one. Back to back selects. It's a maximum hit. Sixer. काढतोय गोलंदाजांचं काम आणि भल्या भल्यांना फोडलं जाणं घाम. नाव त्याचं वेदर्श पाटील. 2 षटकार सलग त्यानं ठोकलेत. सामना आता 3 बॉल 9 वरती आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू 9 धावा. या मॅच मध्ये देखील आपण पाहतो आहोत नेल बायटिंग फिनिश. 2 षटकार आणि सामना पुन्हा रंगतदार बनवलाय. जबरदस्त मॅच. मैदानामध्ये 3 बॉल 9 ची गरज. या सामन्यात आपण पाहतो आहोत झरीमरी क्रिकेट संघ आलिमगढ़ बला. यूं नहीं मिलती किसी राही को मुकाम. उसे पाने के लिए लड़ना पड़ता है. आसान नहीं होता परिस्थितियों से जीतना. उसके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है. नशिबाशी भांडून आलेल्या सिच्युएशनला सामोरं जावं लागेल मैदानामध्ये. चला मॅच ऑन करा. का वेळ लागतोय प्लीज. मॅच बॉल आलेला आहे सो प्लीज रिक्वेस्ट आहे वेदर्श आपण सामन्याला सुरुवात करा. 2 षटकार ठोकलेत. मॅचला एक चांगली लय सापडली. मॅच आता रंगात आली आहे. आता रंगात आलं. या सामना रंगलाय. 3 बॉल 9 धावांची गरज. अडीतडीची लढत मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सावधचित्त राहा प्रेक्षकांनो, कारण हा सामना तुमच्या हृदयाचा ठोका चुकू शकतो. 3 बॉल 9. बॉल तयार. निशांत वेदर्शसाठी गती थोडी कमी केली आहे. स्लॉट मध्ये आला नाहीये. फसवलं गेलंय. फलंदाजाला तावा तुबा होता समोर वेदर्श पाटील आणि त्यानंतर आलेला हा स्लोअर वन बॉल कुठेतरी मोठ्या फटक्याचं स्वप्न निस्तनाभूत करतोय. मॅच अजूनही संपली नाहीये. 2 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल 9 चा सामना. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही, पण सध्या मैदानामध्ये नेम लावून षटका ठोकावा लागेल. कार्यक्रम करावा लागेल. सध्याचा घडीला आलेला हा व्हाईट बॉल. मिळालेली अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या मदतीने टोटल केली. पुढे येणारे 2 बॉल विजयासाठी करायच्या धावा 8. 2 बॉल 8 ची गरज या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल सामना मैदानाच्या आतमध्ये. डोळ्यांनी पाहतोय, विश्वास बसत नाही तरी देखील की प्रत्येक सामना कसा शेवटच्या चरणापर्यंत जाऊ शकतो. पण सध्या हो हे घडतंय मैदानामध्ये. शक्य आहे. खेळ क्रिकेटचा आहे. संघर्ष जर तुम्ही केलात तर तुमच्या संघर्षाला पर्याय नाही यशाशिवाय. पण आता मात्र कोणाचे प्रयत्न शर्तीचे खरे ठरतील हे पाहायचंय. 2 बॉल 8. डिसायडर बॉल ऑफ द मॅच. आडव्या बॅटनं कडवा प्रहार. फिल्डिंग चांगली पुन्हा एकदा. वा भाई वा, क्या बात है. पुन्हा एकदा मॅच आली आहे 1 बॉल 6 वरती. यापूर्वी 1 बॉल 6 ओव्हर स्टेप आला होता. 1 बॉल 5 कंप्लीट झाला नाही येवलीला. आज मला वाटतंय सुरई टीमला
सोपं काही मिळणार नाहीये. आज सुरई टीमला एकेका विजयासाठी धडपड करावी लागते. स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष. जेव्हा जेव्हा विजयाच्या वाटेवरती चालत असताना अडचणीचं डोंगर तुमच्या समोर येतो ना, त्या अडचणीच्या डोंगराला बाजूला सारायचं असतं तुमच्या मेहनतीनं. आणि सध्याच्या घडीला कोणाची मेहनत खरी ठरेल या मॅच मध्ये. अरे मंजिल जब दूर होना तब संघर्ष शिवा आपके सामने कोई पर्याय रहता नहीं है. आता मंजिल तितकी दूर नाही आहे. डेस्टिनेशन समोर दिसतंय, विजय समोर दिसतोय. पक्का विजय मिळेल, पण त्यासाठी एक फटका मध्ये येऊन उभा राहिलाय. एक बॉल विजयासाठी 6 धावांची गरज. हा बॉल ठरवेल कोणत्या संघाचं कोणत्या गावाचं अस्तित्व टिकून राहील. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात लेट हिरूबाई मेमोरियल ट्रॉफी 2026 दिवस पहिला आणि सामना मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरीतील देखील पहिला रंगलाय. शेवटचा बॉल करायच्यात विजयासाठी धावा 6 गोल्डन सिक्सर. चला प्लीज सुरई टीम, एक बॉल 6 बॉल तयार. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा बॉल समजून टाकायचा आहे गोलंदाज निशांत पाटीलला आणि समोर वेदर्श. मॅच फिनिश, चौकार आलाय आणि अवघ्या एका धावेनं सामना मैदानामध्ये जिंकलाय टीम कायरा 11 जयदुर्गा सुरईनं. व्हॉट अ मॅच. आज ओवलीच्या विरोधात देखील सुरई टीमने केला संघर्ष आणि त्याच वेळेला जरीमरी आलिमगढ़ बच्या विरोधामध्ये देखील त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. निशांत पाटील आज संभल के